लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी संविधान हा शब्द फार महत्त्वाचा ठरला होता। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे 3 एम महाविकास आघाडीच्या बाजूने आले त्यातले जे दलित बांधव आहेत त्यांना याची मनोमन खात्री पटली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे त्या घटनेमध्ये बदल केले जातील। आता आज श्री राहुल गांधी हे कोल्हापुरात म्हणजे मी जिथे उभा आहे तिथे येत आहेत आणि हा योगायोग बघा, हा योगायोग नाहीच आहे मुळात। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संविधान हा विषय प्रचाराचा भाग होऊ शकतो असा या बॅनरवरचा उल्लेख दिसतोय। संविधान सन्मान संमेलन कोल्हापुरात होते। स्थळ आहे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज व्यासपीठ, हॉटेल सयाजी कोल्हापूर। सकाळी 9 वाजल्यापासून हे संमेलन सुरू होईल आणि राहुल गांधी यांची ही जी दृश्य अलीकडे सातत्याने माध्यमात दिसतात की ते भारतीय राज्यघटना आपल्या हातामध्ये घेऊन उंचावत आहेत, समोरच्या प्रेक्षकांना उपस्थित असलेल्या मंडळींना काय सांगतात। बरं, योगायोग बघा की इथेच कोल्हापुरातले जे बंद पडलेले टोल आहेत त्या टोल नाक्याच्या वर देवेंद्र फडणवीस आणि प्रयास उर्फ शंभूराजे भोसले यांचं पण बॅनर लागले। नवरात्र सुरू झालेलं आहे आणि त्या नवरात्रामध्ये येणाऱ्या सगळ्या मंडळींचं स्वागत करणार। सो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय राज्यघटना हा मुद्दा महत्त्वाचा भाग ठरू शकतो आणि तो मुद्दा महाराष्ट्रातल्या किमान पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या मंडळींना तरी तेव्हा पटला होता आणि म्हणूनच महाविकास आघाडीला चांगलं यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं होतं। आता पुन्हा एकदा ज्याला फेक नेरेटिव्ह वगैरे असं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी म्हणतात, तेव्हा उद्या राहुल गांधी इथून जे काही बोलतील त्याच्यावरती लगोलग काय प्रतिक्रिया येतात ते फार महत्त्वाचं आहे। संविधान हा विषयही महत्त्वाचा आहे। या निमित्तानं कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर।